थैंक यू। आज घरूनच काम करताय? जेवलात का तुम्ही? मला माहिती आहे दिवसभर तुम्ही काम करताय म्हणजे दुपारी जेवला नसालच। प्लीज आता 2 घास खाऊन घ्या। तू जेवलीस? मला माहिती आहे तूही जेवली नाहीस। बस जेवायला। अहो सावकाश पाणी पाणी घ्या। वर बघा, वर बघा, वर बघा आणि पाणी पिया। श्वास घ्या सावकाश। हो सावकाश। बरं वाटतंय? श्वास घ्या। बरं वाटतंय? काय करता तुम्ही? अरे वा, तुमच्यातलं कोल्ड वॉर संपलं? नसेल संपलं तरी मला काय फरक पडतो? नाही संपलंय का? जाऊ दे। मी आत्ता इथे आली आहे प्रेरणा आणि अजित मधला प्रॉब्लेम डिस्कस करायला। त्या दोघांचा काय प्रॉब्लेम? तुम्ही सगळ्या कपलनी ना भांडण्याचा ठेका घेतलाय।
प्रेरणा आणि अजित मध्ये कडाक्याचं भांडण झालंय, खूप मोठं. फोन आला होता प्रेरणाचा. इतकं टोकाला गेलंय भांडण की ती माहेरी चालली आहे सगळं सोडून. काय? हा काय वेडेपणा आहे? प्रेरणा ताई बऱ्या आहेत ना? एवढ्या तेवढ्या कारणाने माहेरी कोण निघून जातं? काय कधी कधी माणूस कितीही शहाणा असला ना तरी करतो असा वेडेपणा. तुम्ही समजवलं नाही का त्यांना? मी नाही समजवलं तिला. मी फोन केला होता तिला, पण प्रेरणा आहे ती, ऐकेल तर शपथ. त्यामुळे मी आता ठरवलंय, माझं ऑफिसचं काम संपलं की मी कॅफेला जाणार आहे त्या दोघांना भेटायला. बघू काही सॉर्ट आउट होतंय का. आणि बघा म्हणजे तुमची पण मैत्रीण आहे, आपल्या मैत्रिणीचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर या दोघं जण. बाय. झाली ना, झाली ना सगळ्यांसमोर इज्जत काढून. झाले दिलेल्या पैशांचे उपकार काढून झाले. तुमची काय वाचा उचकटी होती का? बोलायचं ना, ही वेळ माझ्यावर तुझ्या बायकोमुळे आली म्हणून. अगं पुष्पा, त्याच्या बायकोला दोष दिसन काय फायदा आहे? अरे त्यांचा बी घटस्फोटच होई राहिला ना आता. हाऊ ना, मग याच संधीचा फायदा करून गेला होता तुम्ही. पण नाही, तुम्ही ना तुमच्या भावाच्या ताटाखालचं मांजरून म्याव म्याव करत राहा. अगं हळू बोल ना पुष्पा, जरा शांत बस ना माय. त्या मनाने ना मला बिझनेस मध्ये खूप मदत केली आहे, म्हणून गप्प बसावं लागतं मला. हे नशीब तुला तेवढं तरी भान आहे दादा. अरे मने, तू अडी कधी आला? पुष्पे, हा मी दुकानात जातो. दुकानात कोणी बी नाही आहे ना, आणि माल बी उतरवायचा आहे. हो चल येतो मी. हा. वहिनी, तुम्ही दादाशी जे बोलला ते ऐकलं मी. आत्ता माझी खात्री पटली, हे जे काय घडतंय ना ते तुमचं कारस्थान आहे. आणि तुम्हाला काय वाटलं, हा असा साधेपणाचा आ म्हणून तुम्ही किती आतल्या गाठीचे आहात हे मला कळणार नाही? वरज भाऊजी, तुम्ही तर गैरे हुशार निघाला. मग आता काय करणार हो तुम्ही? काय ना, तुम्ही ना माझं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे ना माझ्यावरती अशी फालतूची चिडचिड नाही करायची. आणि चिडचिड झाली तर ते ऐकून घ्यायला मी काय तुमची बायको नाहीये. आणि मुळात अशी चिडचिड झाली ना तर तुमचं गुपित अजूनही माझ्याजवळ आहे. ते वल्लरीला सांगायला मला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवायचं. कसलं गुपित वहिनी? सांगा ना, काय सांगणार होतात मला? वहिनी सांगा ना, काय सांगणार होता तुम्ही मला? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? कसं सांगू वल्लरी तुले? अगं किती दिवस झाले भाऊजींना लहान भावासारखं समजवते मी. असं करू नका, ऐका माझं. पण नाही, ऐकलंच नाही माझं. नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं डिवोर्स बद्दल. तुला माहितीये वल्लरी, भाऊजींनी डिवोर्स नोटीस आणली ना घरी, तेव्हा पहिल्यांदा मी पाहिली होती ती. त्यांना किती समजावतीये मी.
भाऊजी असं नका करू, सही नका करू त्याच्यावरती. इतकी चांगली बायको आहे तुमची, नका डिवोर्स देऊ तिला. पण यांचं म्हणणं म्हणजे मला नकोय वल्लरी आता आयुष्यात. आई ऐकतच नाही माझं काही. आता मी काही बोलणार नाही बाई. माझं तोंड दिसेल ना बोलले की. तुम्ही दोघं बोला एकमेकांशी आणि निस्तारा बाई हे सगळं. मी नाही काही बोल. तेजा, तुझी ही कॅन्डल लाईट डिनरची आयडिया आहे ना, ती मला खरंच खूप आवडली. म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येक कपलनी महिन्यातून एकदा तरी असं कॅन्डल लाईट डिनर केलाच पाहिजे. मी पण ज्यांच्यासाठी करतोय ते येतील ना? येतील ना म्हणून काय विचारतेस? माझ्या आणि अजितच्या भांडणाचं कारण दिलंयस ना, आमचं भांडण सोडवायला नक्की येतील बघ. पण खरं सांगू का, हे असं छान सजवलंय सगळं, हे बघून मला असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता हर्षितला बोलवून घ्यावं इथे आणि छान डिनर डेट प्लॅन करावी. अगं मग बोलवून घे ना हर्षितला. तुमच्या दोघांचा डिनर इथेच प्लॅन करूया आपण. चालेल. नाही, नको, काही गरज नाही. का? का म्हणून काय विचारतोयस? नाही, आपण जर सतत आपल्याच मित्रमैत्रिणींसाठी असे कॅन्डल लाईट डिनर प्लॅन करत बसलो तर कस्टमर्स कायमचेच यायचे बंद होतील. बिझनेस बुडेल ना आपला, त्यामुळे नको.